निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला। बेपत्ता तक्रार देणारा मुलगाच निघाला खुनी। मुलगा जावयानेच वडिलांचा खून केला। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे शेतजमिनीच्या वादातून मुलगा व जावयाने 60 वर्षीय बापू गाढवे यांची हत्या करून मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तपासात आणखी एका खुनाचा देखील उलगडा झाला आहे। अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली। एका 60 वर्षीय वडिलांची पोटच्या मुलानंच हत्या केल्याचं समोर आलंय। शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडलाय। पोटच्या मुलानं, सुनेनं आणि जावयानं मिळून ही हत्या केली आहे। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। घडलेली घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव तालुका कर्जत येथील आहे। या प्रकरणातील मृतकाचं नाव बापू आनंदा गाढवे, वय वर्ष 60 असं हे मृताचं नाव आहे। तर आरोपी मुलाचं नाव आकाश बापू गाढवे आणि जावाई सुनील रामदास राठोड असे हे खून करणाऱ्या आरोपींचे नाव आहेत। 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे यांनी आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता झाले असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। तेव्हा पोलिसांना आरोपी आकाश गाढवे याच्यावरच संशय बळावला। त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने मृताचा जावाई सुनील राठोड आणि त्याचे नातेवाईक यांच्या मदतीनं वडिलांचा हत्या केल्याची कबुली त्याने यावेळी दिली। यानंतर आरोपी सुनील राठोड हा शेगाव विदर्भ येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला। यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानं जखमी झाला होता। त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याला देखील बेड्या ठोकल्यात। मृतक बापू गाढवे हे आपले शेतजमीन विकण्यास विरोध करत होते। याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास मृतकाचा मुलगा आकाश, सून पायल उर्फ आकांक्षा आणि जावाई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं बापू गाढवे यांचे तोंड दाबून त्याचबरोबर गळा आवरून खून केलाय। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्यानं मृतदेह जाळून टाकण्यात आला। या प्रकरणी आता मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्हा घडल्यानंतर आरोपी ज्यावेळेस ताब्यात घेतले यानंतर यांच्याकडे तपास करण्यात आला। या तपासादरम्यान आणखी एका हत्येची कबुली सुनील राठोड यांनी दिली आहे। आरोपी सुनील राठोड यांचे शीतल लिंबाजी सोंगेवाड राहणार परभणी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते। शीतल ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्यानं त्यानं 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिची हत्या केली होती। त्यानंतर तिचा मृतदेह देखील अकोला जिल्ह्यातील धनेगाव तालुका बाळापूर परिसरामध्ये अर्धवट जाळून टाकला होता। पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। दिलेल्या कबुलीनं बाळापूर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हाही समोर आला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई आता बाळापूर पोलीस हे करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, अहिल्यानगर, कर्जत।